हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला ना आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, रानभाज्या रुजायला लागलेल्या आहेत कोकणामध्ये. पाऊस पण मोठ्या प्रमाणात आता पडत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे येऊन जाऊन आहे पाऊस. त्याच्यामुळे कसं आपल्या ज्या काही पेरलेल्या डाळी वगैरे आहेत, त्यांना पण पुरेसं पाणी पण मिळते, माती पण छान ओली राहते. त्याच्यामुळे जो काही दाणा पेरलेला आहे, तो रुजायला चांगलं हे मिळेल आणि लवकरात लवकर आपल्या डाळी आहेत, त्या चांगल्या रुजतील. तर आता पाऊस पडायला लागले, त्याचप्रमाणे ज्या काही रानभाज्या आहेत त्यासुद्धा रुजायला लागल्या. तर रानभाज्या म्हणण्यापेक्षा आपल्या घराच्या शेजारी वगैरे पण त्या रुजतात. तर घराच्या शेजारी जी एक भाजी अशी आहे जी आपल्या घराच्या शेजारी वगैरे रुजते, जिथे माती आहे त्या ठिकाणी, तर तिचं नाव आहे टाकळा. तर टाकळा भाजी तुम्ही ऐकली असाल आणि मेन म्हणजे ती जी काही भाजी आहे ती औषधीसुद्धा आहे. तर आता ती रुजायला लागले. पावसाचं म्हणजे जरा तरी पाऊस पडला ना तरी ती वरती येते मातीतून आणि ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ही टाकळ्याची भाजी आमच्या इथे रुजलेली आहे. तर म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. अजून असंख्य वेगवेगळ्या भाज्या आहेत. त्यातलीच एक भाजी म्हणजे सगळ्यांच्या आवडीची मशरूम. तर ती जी आहे ना ती नक्षत्रवाईज रुजते. लावणीनंतर आहे, त्याचे नक्षत्र चालू होतात, तर त्याच्यामध्ये ते रुजते. तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल कारण की अजून टाईम आहे. बाकीच्या पण वेगवेगळ्या भाज्या आहेत. जसं की फोडशी आहे, भारगी आहे. भारगीची फुलांची पण भाजी केली जाते. तर अशा ह्या ज्या भाज्या आहेत त्यांची ह्या दिवसांमध्ये भाजी केली जाते आणि ह्या दिवसांमध्ये त्यांना पालवी वगैरे येते. तर बघूया, फोडशीला अजून टाईम आहे. फोडशी ही एकदम मातीतून वर येते भाजी आणि त्याचप्रकारे टाकळा. टाकळा ही जी भाजी आहे ना ती रुजते पण पटकन आणि तयार पण खूप झपाट्याने होते. तिची जी काही वाढ आहे ती पण होते आणि ह्या ज्या रानभाज्या आहेत त्यांच्यामध्ये तसं बघायला गेलं तर पानांमध्ये मोठ्या प्रमाणात लोहयुक्त म्हणजे खनिज म्हणजे आपल्याच्या शरीरासाठी एकदम उपयुक्त असं विटॅमिन आहे त्यांच्या त्या पानांमध्ये. तर कोणतीही भाजी असली की त्या पानांमध्ये जास्तीत जास्त लोह असतं. तर अशा ह्या ज्या रानभाज्या त्या खाल्ल्या जातात आणि हे अजून पण टाकळ्याची भाजी वगैरे खाल्ली जाते. टाकळ्याच्या जे काही शेंगा येतात त्याचीसुद्धा भाजी खाल्ली जाते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कशी रुजली भाजी काय. तर चला, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आमच्याकडे टाकळ्याची भाजी आता रुजायला लागली आहे. आता आपण काय खात नाही टाकळ्याची भाजी, पण काही लोक आहेत ना ते खातात का टाकळ्याची भाजी. पानांची पण भाजी केली जाते. आत्ता ह्या दिवसांमध्ये कोळी कोळी पानं येतात. आता नुकतीच मातीतनं वर येतात, पण झपाट्याने वाढ होते त्यांची, त्याच्यामुळे कोवळ्या पानांची भाजी केली जाते. शेंगांची सुद्धा भाजी केली जाते. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर क्लायमेट बघा, एकदम पावसाचं क्लायमेट होतं आणि आत्ता ह्या दिवसांमध्ये ना असंच क्लायमेट राहणार. आता उन्हाची अपेक्षा आपण करूच शकत नाही. दिवस जवळ आलेले आहेत, पावसाची पेरणी वगैरे झालेली आहे, पण ढगाळ वातावरणात काळे ढगसुद्धा आलेले आहेत आणि इकडे सगळे आपली घरं आहेत खाली आणि ही सगळी झाडी आहे आणि तिकडेच ही टाक्याची भाजी रुजलेली आहे. आता ही जी टाक्याची भाजी आहे ना आमच्या जवळच रुजते, घराजवळ वगैरे कातळ भाग आहे तिथेच अशी रुजते. रानामध्ये पण रुजते, रानामध्ये पण मोठ्या प्रमाणात ती बघायला मिळते. आता ही एवढी आहे, काही दिवसांनी जर तुम्ही 8-10 दिवसांनी बघितलीत ना तर ह्याची जी काही हाईट आहे ती अजून वाढेल. कारण की टाक्याची भाजी आहे ना ही खूप, याची जी ग्रोथ आहे ना ती खूप फास्ट असते त्याच्यामुळे, आणि मेन म्हणजे ही पौष्टिक पण तितकीच असते. आता आपण बाकीच्या पण भाज्या आम्ही खातो, फोडशी असेल, भारंगी असेल, त्याच्यानंतर अळंबी असेल. सो ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या आपल्या घरामध्ये येतात. पण ही टाकळ्याची भाजी जास्तीत जास्त खात नाही. काही लोकं आहेत जी खातात, अजूनही खातात, पण आपल्याकडे ही आणत नाही. तर इकडे बघा सगळीकडे तुम्हाला अशी रुजलेली बघायला मिळेल ही टाकळ्याची भाजी. तर अशा पद्धतीने सगळीकडे म्हणजे हा जो रस्ता आहे ना तिथे सगळीकडेही रुजल्या. आता ह्या ज्या बिया असतात ना त्या आधीच पडतात आणि त्याच्यानुसारच मग सगळीकडे ह्या बिया पाऊस पडला की ह्या अशा वरती येतात. तर आज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हा रस्ता आहे, तर सगळी तुम्हाला बघायला मिळेल सगळी पावसाचीच आहे. पाऊस म्हटला ना की सगळं घाण वगैरे येते, पातेरा म्हणा, प्लास्टिक सगळं येतं. तर ही अशा प्रकारे ही जी टाक्याची भाजी आहे ना ती अशी रुजते. तर आमच्या भोवतीच ही टाक्याची भाजी रुजते. जशी अळंबी कशी आपल्या घराजवळ वगैरे रुजते त्याच पद्धतीने टाक्याची भाजी पण अशीच रुजते. रानामध्ये पण टाक्याची भाजी बऱ्यापैकी तुम्हाला बघायला मिळेल. तर इथे बघा काही जी टाक्याची भाजी आहे ती आधी आलेली, त्याच्यामुळे त्याला पालवी पण फुटलेली आहे, पुढे पानं वगैरे पण आलेली आहेत. पण काय काय टाक्याची भाजी आहे ना ही नुकतीच बघा वर आलेली आहेत. याचं जे बी असतं ते आधीच खाली पडलेलं असतं जमिनीमध्ये आणि त्याच्यानंतर याला पाऊस एकदा पडला की रुजायला लागते. पहिला 1-2 पावसामध्येच हे रुजायला लागतात. तर अशी सगळी क्लायमेट वगैरे आहे आणि बघा सगळीकडे रुजलेली आहे टाकळ्याची भाजी. तुम्ही टाकळ्याची भाजी खाता की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आत्ता हा सीझन चालू झालेला आहे पावसामध्ये. ह्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या वगैरे होतात. अजून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आहेत, पण आमच्याकडे ज्या खाल्ल्या जातात, आमच्याकडे ज्या मिळतात त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर इकडे बघा सगळीकडे म्हणजे रस्त्याला ना सगळीकडे लागलेल्या आहेत, म्हणजे रुजलेल्या आहे टाकळ्याची भाजी. तर अशा पद्धतीने
पद्धतीने आपल्याकडे यंदा टाकळ्याची भाजी खूप आहे आणि रुजालाही हलकी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ह्याला शेंगा येतात. त्या शेंगा फुटल्या की ह्याच्या ज्या बिया असतात त्या जमिनीमध्ये पडतात आणि तिथेच ह्या रुजतात. आणि टाकळ्याची भाजी असे तुम्हाला सिंगल नाही म्हणजे जे काही टाळे असतात किंवा जे काही रोप असतं ते काही असं सिंगल तुम्हाला बघायला नाही मिळणार. जे रुजतात ना ते एकदम असे घोळक्याने म्हणजे दाट असे रुजतात. सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील बघा. असे 1-1, 2-2 सगळीकडे अशी झाडं तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा ही टाकळ्याची भाजी आहे. म्हटलं चला तुम्हाला दाखवावी. पावसामध्ये रुजायला सुरुवात झालेली आहे. ही झपाट्याने मोठी झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने आपल्या घराजवळ ही टाकळ्याची भाजी रुजलेली आहे. आणि बघा त्याला पानं वगैरे आता नुकतीच यायला लागलेली आहेत आणि ही आधी रुजली त्याच्यामुळे ह्याला इथे पाणी बघायला मिळतील. बाकीची टाकळ्याची भाजी आहे ती नुकतीच वरती आता येते. बाकीचेही लवकर आले त्यांना पानं वगैरे पुढे आलेले तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने आपल्या इथे छानपैकी टाकळ्याची भाजी रुजलेली आहे. कुठलीही भाजी म्हटली की त्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं. तर ह्या प्रकारे मी तुम्हाला ओव्हरऑल माहिती पण सांगितली आणि ह्या भाज्या पावसामध्ये खाल्ल्या जातात. तर अजून ह्या लहान आहेत, अजून चांगल्या मोठ्या झाल्या. आणि हां, दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ह्या कोवळ्या ज्या ढिऱ्या असतात त्याच खाल्ल्या जातात भाजीसाठी. तर इथे आपले बघा जे काही मी तुम्हाला दाखवलं त्या जास्वंदी, त्या जास्वंदीला फुलंसुद्धा आलेली आहेत. हिला कालही फुल आलेलं आजही आलेलं आहे. जी ही मधली आहे तिला अजून काय आले नाही आहेत. पण जी साईडची आहे ना तिला पण आलेले आहेत कळ्या. तर ह्यांचे पण कलर खूप छान आहेत. आपल्या इथे मी तुम्हाला दाखवते की कोणत्या प्रकारची फुलं वगैरे आहेत. तर आता बघा इकडे तुम्हाला जे येलो कलरचं जे फूल बघायला मिळतं ते आहे रेन लिलीचं फूल आहे. तुम्ही लिली खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बघितल्या असं साईजनुसार फुलं असतात लिलीची. तर ही रेन लिली आहे, पिवळी रेन लिली आहे. इथे बघा गोकर्णाची जे झाडं पण तयार झालेली आहेत. जीची फुलं आपण गणपतीमध्ये वगैरे घालू शकतो देवाला वगैरे. तर आत्ता ही सुरुवात झालेली आहेत, रुजलेली आहेत मस्तपैकी. तर अशा प्रकारे इकडे गोकर्णीची पण वेली वगैरे मस्त तयार झालेल्या आहेत. असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे झाडं आहेत, जास्वंदीसुद्धा आहेत. तर इकडे पण बघा रेन लिली पण आपण लावलेली आहे. इकडे पण कुंडीमध्येच आहे. वरती पण खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि जास्वंदीला पण बहर आलेला आहे. ह्या दिवसांमध्ये ना पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बहर येतात. तर इथे पण रेन लिली आहेत. आपण सगळीकडे टाकलेले आहेत म्हणजे कुंडीमध्ये वगैरे लावले आणि ह्या ज्या बिया येतात ना त्या रुजतात. म्हणजे फूल आल्यानंतर फूल एकदा गळून गेलं की त्याला खाली हे बघा अशी ना कळ्या हे येतात बिया येतात. त्या सुकल्या की परत आतमध्ये पडतात आणि परत ते रुजतात. तर जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा नवनवीन रानभाज्या आता रुजतील त्या मी तुम्हाला दाखवेन. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.